प्रथम चषक पाहायला ते शंकरजी तिवरे उपसरपंच विद्यमान. तदनंतर द्वितीय चषक वजीर प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आपण पाहतो लाभले गेले कैलासवासी कुमार प्रकाशजी ठकाजी शेळके. तृतीय चषक रामचंद्रजी भैरू जोरे आपण पाहतोय. तदनंतर चतुर्थ चषक ज्योतिरामजी सावंत साहेब असतील. तदनंतर एक्झिबिशन मॅचची जी ट्रॉफी एनआर स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून लाभली गेली होती. सेमीफायनल क्रमांक 2 पहिला बॉल रोहित सोमर्डे. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय बीट होतोय या चेंज ऑफ पेसने. तदनंतर मात्र पाहायला गेलं तर कमी गतीने हाताळलेला हा चेंडू डॉट पद्धतीचा येतोय आणि हा तोच रोहित सोमर्डे मित्रांनो ज्यानं मागील मॅच मध्ये अर्धशतकी खेळी ठोठावली होती या स्पर्धेमध्ये. पहिलं अर्धशतक धर्मेंद्र पवारच्या बॅटमधून आलं जरूर. तदनंतर दुसरं अर्धशतक 50 क्रमांक 2 श्री भैरवनाथ चषक 2026 ची टीम एम्पायर दर्टी संघाचा हा राजा रोहित सोमर्डेच्या बॅटमधून आला होता. ही मॅच महत्वाची आहे. फायनलच्या दिशेने केला जाणारा हा प्रवास आहे. ही परीक्षा आहे. कोण विजय होणार, कोण पास होणार, तर कोण नापास होणार. रोहित सोमर्डे बॉटमॅनचा वापर करून या वेळेला लोवर कॅच होती, कॅच ड्रॉप आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय मिळते आहे या 4 धावा. चौकार. वेलकम डीजे. थँक्यू धन्यवाद डीजे. 2 बॉल 4 धावा. 4 ओव्हरची मॅच असणार आणि यानंतर होणारी या स्पर्धेमधील अंतिमची मॅच ग्रँड फिनाल आहे. सर्वांना विनंती करेल लवकरात लवकर या अवघे या आणि या स्पर्धेला देखील विजिट करा कारण की यानंतर होणारी मॅच असणार आहे या स्पर्धेमधील शेवटची मॅच. फटका आलाय मागील मॅचची लय पकडून रोहित सोमर्डेच्या बॅटमधून 6 धाव्यांसाठी षटकार. धन्यवाद टीचे. टी शर्ट सौजन्य विलाची मराठे साहेब. मॅन ऑफ द सिरीज जालिंदरजी पाटील. अभिजितजी साळुंखे मॅन ऑफ द मॅच असेल. बेस्ट बॅटर कुमार रवींद्रजी वानरकर असतील. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण पाहतोय या स्पर्धेसाठी लाभले गेले प्रकाशजी सोरे. निलेश बापू पवार असतील. बेस्ट बॉलर आपण पाहतोय वागसाईवाडी. तदनंतर सन्मान चिन्ह सौजन्य प्रकाशजी कदम. नाना अध्यक्ष आपण पाहतोय बॉल सौजन्य निलेशजी चांदिवडे. राकेशजी गायकवाड सागर पवार. तदनंतर युट्यूब लाईव्ह सौजन्य सुमोजी भरतजी साळुंखे कुमार पवन माने. कॉमेंटेटर शुल्क जे लाभलं गेलंय किशोर साळुंखे फडतरवाडी. निलेश सूर्यवंशी पाबळवाडी. आणि सौजन्य निलेशजी दुधाणे साहेब. तदनंतर शाल सौजन्य प्रवीणजी पवार बापू. एक्झिबिशन मॅच सामना ट्रॉफी होती ती एनआरए स्पोर्ट्स विजय सपकाळ धर्मेंद्र पवार यांच्या माध्यमातून लाभले गेले. स्टंप सौजन्य गणेशजी चन्ने साहेब यांच्या माध्यमातून लाभले गेले. या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचं टीम एम्पायर दर्टी संघाच्या माध्यमातून आणि या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार व्यक्त करेल. जे कोणी मैदानावरती उपस्थित असतील अनावधानाने कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर आवर्जून या आणि आमच्या व्यासपीठावरती आसनस्थ व्हा कारण की थोड्याच वेळामध्ये आपण सर्व महत्त्वाचे यथोचित सन्मान करणार आहोत. तुमचे देखील सन्मान करणं गरजेचं आहे. विनंती करेल सर्वांनी या आणि या व्यासपीठावरती देखील आसनस्थ व्हा. तसेच सह्याद्री क्रिकेट असोसिएशनची कोर कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार सर्वांना विनंती करेल तुम्ही देखील फायनल मॅचसाठी आमच्या मॅचच्या दिशेने या स्पर्धेच्या दिशेने यायचं आहे आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती देखील आसनस्थ व्हायचं आहे. ओव्हर संपते. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. कॅप्टन अक्षय पेंडारे एका ओव्हरमध्ये किती चेंडू हाताळतोय आपण? 6. थँक्यू.
प्रॉपर ओव्हर असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 13 पहिल्या ओव्हरच्या अखेरीस. चला मॅच कंटिन्यू करायची आहे, जास्त वेळ घेऊ नका, कारण की पूर्णपणे फायनल मॅच आपण पाहतोय आपणास प्रकाश झोतामध्ये खेळवायची आहे. यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये खेळून काढलाय जरूर. एक रन पूर्ण होताना पाहायला मिळते. बॉलिंग मार्क वरती दीपक आलेत. दीपक दीपक यांचा पहिला बॉल सिंगर येताना आपणास पाहायला मिळते. अक्षयच्या बॅट मधून यावेळेला सी कॉर्नर मध्ये 4 धाव्यांसाठी येतोय चौकार. गौतमी फिके आहे या मिकी माऊस समोर. चौकार येतोय आणि या चौकार आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 18 धावा. अक्षय फेंडारे त्याला दिलाय वेळ, त्याने केला हल्ला, मिळतात पूर्णपणे आपण पाहतो या 6 धावा. षटकार बजावडीचे मास्टर ठोको. हमें सीधे साधे अक्षय अक्षय. अजून एक वन हँड स्ट्रोक, एका हाताने 6 धाव्यांसाठी अंगावरती काटा आणणारा फटका. षटकार षटकार षटकार. थँक्यू. चला मॅच बॉल आलाय. आता या ओव्हरची कहाणी अशी आहे, 2 चेंडू अजून शिल्लक असतील. संघाची धावसंख्या 30 वरती जाऊन पोहोचले. अक्षय फेंडारे वन हँड स्ट्रोक, एका हाताने षटकार मारलाय. फटका फसलाय. यावेळेला फटका हवेमध्ये, लेग स्लिप रिजन वरचा क्षेत्ररक्षक जातोय, कॅच ड्रॉप होते. यावेळेला प्रयत्न करणाऱ्याला देव देखील साथ देत असून दैवी शक्ती आता अक्षय पेंढारेच्या सोबत आहे या मॅच मध्ये. कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळालं, जीवनदान मिळालं आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 32 वरती नेऊन ठेवले अक्षय पेंढारेचे या घातकी खेळीने. दोन्ही बाजूने हल्ले होत आहेत. एका बाजूने 6 मध्ये 13 वरती खेळतोय रोहित सोमवडे, तर दुसऱ्या बाजूने 5 मध्ये 19 वरती खेळतोय अक्षय पेंढारे. ही A1 दर्जाची जोडी. या जोडीनं मोठमोठे गंमत मध्ये गार केलेत. अशी जोडी आम्हाला पाहायला मिळते टीम एम्पायर 30 संघाची. अक्षय पेंढारे आणि रोहित सोमवडे. ऑन स्क्रीन अक्षय पेंढारे देखील आम्हाला दाखवले जात आहेत कॅमेरामनच्या माध्यमातून. अजून एक आलाय, अजून एक खेचलाय, खेचून काढलाय, फेकून दिलाय, 6 धावा टाकल्या जात आहेत. या वेळेला आसमानी फटका. षटकार. थँक्यू, धन्यवाद टीचे. अक्षय पेंढारेच्या बॅटिंगला त्याच्या बंधूच्या माध्यमातून आपण पाहतोय 1001 रुपयांचा कॅश प्राइस आलाय. हे पैसे पोहोचवले जातील ऑनलाईन पद्धतीमध्ये, परंतु पैशापेक्षा खेळ महत्वाचा आहे. यावेळेला रोहित सोमवडे होता, सरळ दिशेला रोहित सोमवडेच्या बॅट मधून षटकार येतोय. दणदणीत एक आणि दमदार षटकार येताना पाहायला मिळतोय बजावडीचे मास्टर.
संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 2.1 चेंडूच्या समाप्तीनंतर 44. फुलटॉस, नो बॉल, नो +6, टोटल धावा 7 आणि या 7 धावा धावफलकावर त्या जोडल्या असता संघाची धावसंख्या धावफलकावरती 51. 51 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. धावांचं अर्धशतक पाहायला मिळत आहे. टीम एम्पायर धाटी संघ जो या मॅच मध्ये तुटून पडलाय. भैरेवाडी संघांवरती 2 बॅटर. फिल्डिंग पोझिशनचा आपण पाहतोय, फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचा नो बॉल पंच देखील आपण पाहतोय. अतिशय तसेच आमचे मार्गदर्शक बंधुतुल्य मित्र अजयजी शेलार तुमचं देखील या स्पर्धेमध्ये मी सहर्ष स्वागत करतो आणि तुम्हाला विनंती करतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आणि या स्पर्धेचा देखील आनंद घ्या. चला, पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि पंचांच्या निर्णयाचं स्वागत करावंच लागेल. चला, पंचांचा निर्णय अंतिम असेल. हा नो चेंडू असणार आहे आणि येणारा चेंडू हा फ्री हिटचा असेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. येणारा बॉल हा फ्री हिटचा असणार आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता 51 धावा. यावेळेला देखील फ्री हिटचा बॉल, हात खोलायला संधी आणि हात खोलण्यात देखील षटकार. धन्यवाद, धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. सलगचे 3 मॅक्सिमम आलेत. शिवाजी सोमर्डे साहेब यांच्या माध्यमातून रोहित सोमर्डेच्या खेळासाठी 500 रुपयांचं प्रेझेंट आलंय. शिवाजी राघू सोमर्डे यांच्या माध्यमातून आपण पाहतो रोहित सोमर्डे आजच्या दिवसामध्ये खिसा गरम रोहित सोमर्डेचा देखील पाहायला मिळेल. संडे आणि फंडे रोहित सोमर्डेसाठी असणार आहे. हो, यावेळेला सटीक चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. या चांगल्या रणधुरंदराला मात्र आपण पाहतो पाणी पाजलं जात आहे. फलंदाज बाद रोहित सोमर्डे. बॅक टू दी पवेलियन. 9 चेंडू 31 धावांवरती बाद. धन्यवाद, थँक्यू डीजे. 57 धावा, 57 रन, स्टेबल आहे धाव फलक. सलग 3 षटकारानंतर आलेली विकेट आणि तदनंतर मात्र आता नवीन बॅटर अक्षय पाटील फौजी. भारतीय सेनेमध्ये आपण पाहतोय ॲज अ टेक्निशियन म्हणून पदावरती असलेले हे जवान अर्थातच अक्षय पाटील फौजी आपणास पाहायला मिळतील. डाव्या हाताचा फलंदाज आहे. ऑन बॉडीवरती मारा करू नका, अन्यथा तुम्हाला 6 धावेशिवाय धावा दिसणार नाहीयेत धावफलकावरती. प्रचंड ताकद आहे, प्रचंड मात्र आपण पाहतो नैसर्गिक शक्ती आहे. मॅच चालू करायची पंच, जास्त वेळ नका घेऊ. टीम भैरेवाडी देखील, कारण की यानंतर फायनल मॅच सुरू होणार ती प्रकाश जोतामध्ये आपणास करायची आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे.
फुल टॉस बॉल सी कॉर्नर मध्ये खेळलाय, कौ कॉर्नर मध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक असतील, चेंडू फीड केला जातोय, सिंगल येताना पाहायला मिळेल आणि या सिंगल निशी या ओव्हर मधील चेंडू पूर्ण होताना पाहायला मिळतात. 4 संघाची धावसंख्या धावफलकावरती 58. 4 ओव्हरची मॅच आपणास पाहायला मिळतात आणि या 4 ओव्हरच्या मॅचेस मध्ये 4 बॉल 58 धावा आणि अक्षय पेंडारे, कॅप्टन अक्षय पेंडारे. फुलबॉल टप्प्याचा चेंडू होता, जास्त पॉवर जनरेट करता आली नाहीये. सिंगल रन येते, सिंगल नेशी संघाची धावसंख्या 59 वर जाऊन पोहोचले. 5 बॉल पूर्ण झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 59 धावा. एक शेवटचा बॉल आणि सामना करताना पाहायला मिळतील अक्षय पाटील. अक्षय पाटील आणि अक्षय पेंडारे हे दोन बॅटर आपणास पाहायला मिळत आहेत. एक ॲज अ ओपनर म्हणून मैदानाच्या आतमध्ये आला तर दुसरा इन ॲट नंबर 3 वन डाऊन बॅटर आपणास पाहायला मिळाला. लॉंग ऑफ मध्ये वेगाने खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक सूरज मुंडे सेफ हँड चेंडू फील्ड करतोय. पिकी डायरेक्ट पाहायला मिळते. एकच रन येणार आहे, एका धावेनिशी ओव्हर संपते. 3 ओव्हरचा खेळ सेफ संपला जातोय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 20च्या सरासरीने 60 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला पुढचा गोलंदाज यायचा आणि पंच मॅच लगेच चालू करून घ्यायचे कारण की फायनल मॅचला आपण सुरुवात करायची आहे. वाईड बॉल नितीन यांचा हा बॉल वाईड येताना पाहायला मिळतोय. चौथ्या ओव्हरला आपण सुरुवात करतोय. सुरुवात करता करता या वाईड निशी सुरुवात होताना पाहायला मिळते. बॅटच्या आतली कडा यावेळेला विकेट सॅक्रिफाईस करताना पाहायला मिळतील. अक्षय पाटील नॉनस्ट्राईक एंडला धावतायत आणि विकेटचं पतन देखील होताना पाहायला मिळेल. चला नवीन बॅटर धावायचं चेंडूवरती कोणतीही धाव येत नाही परंतु स्ट्रायकिंग एंडवरती अक्षय पेंडारे येताना पाहायला मिळतात. षटकार अक्षय पेंडारेच्या बॅटमधून अक्षय पाटीलने धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अक्षय पेंडारे षटकार आला. षटकारानंतर संघाची धावसंख्या 67 वरती जाऊन पोहोचल्या 67. पुन्हा एकदा त्याच्या रडार मध्ये त्याच्या स्लॉट मध्ये त्याला त्याने पाठवून दिलंय प्लॉट मध्ये. सलग बजावडीचे मास्टर नऊ चेंडू 38 वरती खेळ. अजून एक आलाय या वेळेला हमे सीधे साधे अक्षय अक्षयच्या बॅट मधून सलगचा तिसरा षटकार निघून जातोय 6 धाव्यांसाठी. धमाका
थँक्यू. धन्यवाद 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 डीजे. 10 चेंडू 44 वरती खेळ करतोय अक्षय पेंडारे. 50 नंबर 3 याच्या नावावरती राहणार आहे का? हो, यावेळेला नो बॉल आहे. नो बॉल असणार आहे. आता येणारा चेंडू हा फ्री हिटचा म्हणजे अजून 2 चेंडू शिल्लक आहेत आणि येणारा चेंडू हा फ्री हिटचा असेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 79 धावा. एक चेंडू शिल्लक राहिलाय. हा फ्री हिटचा बॉल त्याच्यावरती जास्त काही करता येत नाहीये. विकेट सॅक्रिफाईस करायची होती परंतु सतीश तिवरे स्वतः बाद झालेत आणि आता नंतर मात्र आता नवीन बॅटर सागर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. 45 वरती नॉट आउट खेळ करतोय हा अक्षय पेंडारे. हे सह्याद्री क्रिकेट असोसिएशन आहे मित्रांनो आणि हा दर्जा आहे या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचा. जिकडे आयोजन दमदार पाहायला मिळतील आणि तिकडे खेळ देखील दमदार पाहायला मिळतील असे एकमेव असोसिएशन सह्याद्री क्रिकेट असोसिएशन. भरपूर जण सिमेंटच्या खेळपट्टीवरती षटकार खेचत असतील परंतु आम्ही मातीच्या खेळपट्टीवरती षटकार खेचतो. जिथे 7 गोलंदाजांना आहे तिथे मात्र बोलबाला फलंदाजांचा असतो. असं मात्र आहे सह्याद्री क्रिकेट असोसिएशन. शेवटचा बॉल सागर. सागरने फटका खेळलाय. हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याखाली. कॅच ड्रॉप केली जाते. बॅकअप होता. 1 रन पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी स्ट्रायकिंग एंड वरती रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर बाद. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 82 आणि 83 धावेंची गरज. धन्यवाद. एकच मिनिट घेतो मिकी माऊस. शिवाजी शंकर सोमर्डे आणि शिवाजी राघू सोमर्डे या 2 व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून अक्षय पेंढारेसाठी 500 रुपयांचं प्रेझेंट आलंय. त्याच्या खेळासाठी हे प्रेझेंट आलंय. त्याच्या खेळाला दिलेली शब्बासकी आहे आणि त्याच्या खेळाची त्याच्या प्रामाणिक खेळाची एक पोच पावती आहे. हे ऑनलाईन पद्धतीमध्ये तुझ्यापर्यंत तुझे पैसे पोहोचवले जातील याची देखील नोंद घ्यायची आहे. विजयासाठी हवे 24 चेंडूमध्ये 82 धावा याची देखील नोंद घ्यायची आहे. 83 धावेंची गरज असेल. 24 चेंडूमध्ये विजयासाठी 83 धावेंची गरज असणार आहे टीम भैरेवाडी या संघाला. याची देखील नोंद घ्यायची. चला भैरेवाडी संघ लगेचच तुम्ही येणार आहोत आणि दत्तकृपा जंगलवाडी चला आपण देखील तयार राहायचं आहे. सर्व प्रेक्षक वर्ग तुम्ही देखील तयार राहायचं आहे कारण की यानंतर होणारी या स्पर्धेमध्ये शेवटची मॅच फायनलची मॅच असेल आणि तदनंतर ग्रँड फिनालेचं आपण पाहतोय प्रेझेंटेशन असेल. या संपूर्ण स्पर्धेचं आपण पाहतोय निरोप समारंभ असणार आहे. समारंभ केला जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. फायनल मॅच झाल्यानंतर मैदान कोणीही सोडणार नाहीये. सर्वजण व्यासपीठाच्या समोर एकत्ररित्या जमा होतील आणि तदनंतर या संपूर्ण स्पर्धेचा समारोह घेतला जाईल. समारोप देखील केला जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. चला मॅचला करूया सुरुवात. पहिल्या इनिंगमध्ये रोहित सोमर्डे, अक्षय पाटील, अक्षय पेंडारे यांच्या मात्र संयुक्तरित्या धावा बनवल्या गेल्या. 82 आणि 83 धावांचं आव्हान दिलं भैरेवाडी टीमला. चला मॅच आपण चालू करणार आहोत याची देखील नोंद घ्यायची आहे. पंच लगेचच मॅचला करूया सुरुवात. बॉलिंग मार्कवरती सागर, स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर रोहन जो मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड विजेता होता. त्याच्याजवळ ती कला आहे, त्याच्याजवळ ती एक क्षमता आहे आणि ती क्षमता या मॅचमध्ये बाहेर काढणं गरजेचं आहे. भरपूर मोठा धावफलकाचा पाठलाग करायचा आहे. 24 चेंडूमध्ये विजयासाठी 83 धावेंची गरज. लेट्स स्टार्ट, लेट्स प्ले ओव्हर दी विकेट.
सागर टू बॅटर रोहन. चप्पल लावून खेळण्याचा प्रयत्न. पहिला बॉल डॉट येतोय. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. चला जास्त वेळ कोणी घेणार नाहीये. आता यानंतर होणाऱ्या मॅच साठी देखील आणि या मॅच साठी देखील आपण पाहतोय टीम मीटिंग काहीच होणार नाही याची देखील नोंद घ्यायची आहे. फुल टॉस बॉल रोहित सोमर्डे डीप वर. यावेळेला कॅच कंप्लीट केली जाते. काय कॅच पाहायला मिळते. टेलिकास्ट देखील स्क्रीनवरती पहा. आवर्जून जा आणि मॅच मधील आपण पाहतोय रोहित सोमर्डेची कॅच देखील पहा. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. सेफ. बॅटर आउट असेल. रवी येताना पाहायला मिळत आहेत. एक विकेट जी आम्हाला स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळते. तसेच हा सातारा जिल्हा आहे आणि या सातारा जिल्ह्यामधील पाटण तालुका आणि पाटण तालुक्याला क्रिकेटची पंढरी बोललं जातं आणि त्याचा बालेकिल्ला कोणता असेल तर हे सह्याद्री क्रिकेट असोसिएशन आहे. आणि दुसऱ्या मैदानावरचा विचार करायला गेलं मित्रांनो तर तिकडे देखील आपण पाहतोय आपल्या सातारा जिल्ह्याची स्पर्धा खेळ करते. सातारा 11 बॉयज आयोजित आपण पाहतोय सातारा प्रीमियर लीग जी मात्र मैदान क्रमांक 2 वरती खेळ करताना पाहायला मिळते. दोन्ही मैदानं पाहिली तर पाटण तालुक्यातील जवळपास खेळाडू आम्हाला त्या स्पर्धेमध्ये खेळ करताना पाहायला मिळत आहेत. ही खासियत आहे, ही ओळख आहे आपल्या पाटण तालुक्याची. कालच्या दिवसामध्ये आपण पाहतोय राहुल मासे आले होते, प्रेम मासे आले होते, जे मात्र 33 स्पोर्ट्सचे ओनर आहेत आणि या 33 स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर म्हणजेच मयूर वाघमारे. त्यांनी देखील एक ऑफर दिली होती की पाटण तालुक्यामधील कोणताही खेळाडू आमच्याजवळ टी शर्टची ऑर्डर घेऊन आला तर भरपूर मोठा डिस्काउंट आम्ही त्याला देऊ. फक्त पाटण तालुक्याचं आहे एवढंच आम्हाला सांगायचं आहे आणि प्रूफ देखील एक दाखवायचं आहे असं मात्र राहुल मासे आणि प्रेम मासे यांच्या माध्यमातून सांगितलं होतं. आवर्जून तुम्ही देखील त्यांच्या पनवेलच्या मॅन्युफॅक्चरिंग शॉपला व्हिजिट करू शकता आणि भरपूर मोठा डिस्काउंट देखील मिळवू शकता. हे फक्त पाटण तालुक्यामधील सर्व टीमला आणि खेळाडूंना ही ऑफर असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. तदनंतर या ट्रॉफीज आपण पाहतोय कस्टमाइज ट्रॉफीज असतील ज्या मात्र धर्मवीर क्रिकेट असोसिएशन आपण पाहतोय चिखली गावामधून बिलॉंग करणारा युवा उद्योजक ज्यानं त्याच्या कलेला जपत असताना व्यावसायिक क्षेत्रामध्ये उडी घेतली. तदनंतर मात्र तो भरारी घेताना पाहायला मिळतोय आम्हाला. अर्थात एजे म्हणजेच एजे एंटरप्राइजेस ज्याच्या माध्यमातून या ट्रॉफीज आपण पाहतोय कस्टमाइज केल्या आहेत त्याचं देखील इकडे मनापासून आभार व्यक्त करतो. सर्वांना विनंती करतो जरूर त्याच्याजवळ तिकडे जाऊ शकता तुम्ही आणि आपल्या देखील स्पर्धेची ऑर्डर बुक करू शकता. वाईड बॉल येतोय आणि या वाईड बॉल निशी संघाची धावसंख्येमध्ये बदल होताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते धावा 15. 15 धावा धावफलकावरती आम्हाला पाहायला मिळत आहेत. एक शेवटचा बॉल आहे संघाची धावसंख्या धावफलकावरती 15 पाहायला मिळत आहेत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा बनवत आहेत रवी. फुल टॉस सरळ दिशेने यावेळेला आपण पाहतोय एकच रन येणार आहे. स्ट्रायकिंग एंड अनिकेतची हिट आहे. अक्षय पेंडारे आपण पाहतोय यावेळेला थर्ड अंपायर जवळ गेलेत आमचे स्क्वेअर लेग पंच. लगेचच आम्ही चेक करू जास्त वेळ घेणार नाहीये तोपर्यंत ओव्हर संपते. दुसरा गोलंदाज लगेच मार्क वरती बोलवून घ्यायचं जास्त वेळ कोणी घेणार नाही. बॅटर आउट असेल. फलंदाज नितीन बाद.
पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा. जाऊया ओव्हर क्रमांक 2च्या दिशेने. चला मॅचला सुरुवात करा. नवीन बॅटर आले सूरज मोंडे आणि रोहित सोमर्डे देखील बॉलिंग मार्कवरती आम्हाला पाहायला मिळत आहेत. कॅच कंप्लीट. यावेळेला विकेटचं पतन. फलंदाज बाद म्हणजेच आपण पाहतोय संघाचा रवी बाद होताना पाहायला मिळतोय. बजाव डीजे. थँक्यू. दीपक आलेत नवीन फलंदाज. एक बॉल पहिला चेंडू हाताळला लोवर फुल टॉस. तदनंतर डीप स्पेल्ड ग्रीजन वरती अगदी हातामध्ये जाऊन चेंडू सुखरूप बसला. दुसरा बॉल आहे रोहित सोमर्डेचा. फसवला जात आहे. चेंडू टर्न होतोय. विथ टर्न खेळण्याचा प्रयत्न परंतु तो फसला जातोय. अयशस्वी ठरतोय. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. चला दत्तकृपा 11 जंगलवाडी संघ तुम्ही तयार राहायचं आहे आणि जो विजय होणारा संघ असेल तो दत्तकृपा जंगलवाडी संघासोबत फायनल मॅच मध्ये खेळ करताना पाहायला मिळेल. चेंडू हवेमध्ये मिड ऑफ कॅच ड्रॉप. एक रन येताना पाहायला मिळेल. मॅच अगदी आपण पाहतोय पाडत झुकले गेले टीम मेंबर दाटी संघाच्या बाजूने परंतु क्रुशल मॅच मध्ये अशा चुका भरपूर मागात पडू शकतात मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये त्रास होईल डिस्टर्ब होईल असं कृत्य कोणीही करू नका विनंती करेल. बैठक फटका खेळायचा होता. मिड विकेट रिझन नॉट स्ट्राइक कमी गतीने फेकी बॅटर. या वेळेला आपण पाहतोय से पोहोचला जातोय. एक रन येताना पूर्ण होताना पाहायला मिळते. सिंगल रन निश्चित. चौथा बॉल पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती 17 रन 17 धावा धावफलकावर पाहायला मिळणार आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये लास्ट टू गो. कव्हर मध्ये यावेळेला चेंडू फील्ड सिंगल रन. 83 धावांचा आव्हान आहे आणि 83 धावांचं आव्हान असं नाही पार करता येणार. फटका खेळलाय कॅप मध्ये परंतु या वेळेला मात्र आपण पाहतोय पूर्णपणे मिळणार आहे 4 धावा. चौकार येतोय आणि या चौकारानिशी 5वा बॉल पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावर 21. थँक्यू धन्यवाद डीजे. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. बॉलिंग मार्क वरती अनिकेत कांबळे 22 धावा. ओव्हर संपली आहे. पहिल्या चेंडूवर विकेट. त्यानंतर 0 धाव आणि 3 सिंगल आलेत. 3 सिंगल आणि एक चौकार आलाय. पहिल्या बॉलवर विकेट. त्यानंतर डॉट बॉल 3 सिंगल आणि एक चौकार. यासाठी आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे. पुनश्च कोणाची तक्रार आम्ही नोंदवणार नाहीये.
वाईट बॉल येतोय. भरपूर मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे मित्रांनो. एक एक धाव नव्हे तर 6-6 धाव्यांसाठी लढावं लागेल. 6-6 धाव्यांसाठी लढावं लागेल. हो, यासाठी लढावं लागेल, यासाठी झुंजावं लागेल आणि झुंज देतोय मैदानाच्या आतमध्ये दीपक. इज आहे. थँक्यू डीजे, धन्यवाद. आणि फायनल मॅच साठी आपण पाहतो टॉस आपण मैदानावरती खेळपट्टीवरती घेणार आहोत, याची देखील नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघ हे मैदानाच्या आतमध्ये लाईनअपने प्रवेश करतील. खेळपट्टीच्या उजव्या बाजूला दत्तकृपा जंगलवाडी आणि खेळपट्टीच्या डाव्या बाजूला जो विजय होणारा संघ असेल तो असेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. लॉंग ऑन रोहित सोमार्डे, चेंडू खाली येतोय. थँक्यू. सतीश मुंडे आलेत, नवीन बॅटर असणार आहेत. 3 बॉल पूर्ण आणि 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अनिकेत कांबळेचा कट केलाय, फिरवलाय, टर्न होतोय, सगळं काय पाहायला मिळत आहे. गोलंदाजीचं जिवंत ज्वलंत उदाहरण आम्हाला मैदानाच्या आतमध्ये अनिकेतच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. फटका येतोय, सीमारेषे बाहेर येतोय. सतीश मुंडे यांच्या बॅट मधून षटकार. मास्टर टोको. तीन ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 37 धावा. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी सॅम येताना पाहायला मिळत आहे शेवटच्या ओव्हरमध्ये. कारण की कालच्या दिवसाचा विचार करायला गेलं मित्रांनो तर सूर्याची वाडी टीम असंच काही समीकरण होतं. 80 धावांचं आव्हान, शेवटच्या ओव्हरमध्ये 30 धाव्यांची गरज. नवीन प्रयोग करायला गेले त्या प्रयोगामध्ये निष्पन्न काही जण निष्पन्न झाले, ती म्हणजे हार.
यावेळेला नाहीये. फटका खेळलाय. आडव्या बॅटीने क्षेत्ररक्षक असणार आहे. सागर होते तिकडे. चेंडू शरीराने फीड केलाय. ते सागर गेली 2 दिवसापासून आपण पाहतोय स्कोररच्या भूमिकेमध्ये आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडलेत. जेव्हा मॅच असेल तेव्हा मैदानामध्ये, जेव्हा मॅच नसेल तेव्हा मात्र हातामध्ये पेन येतो यांच्या. असे सागर. कॅच कंप्लीट लॉंग ऑफ वरतून या सर्कल वरती आला आणि त्यानंतर मात्र ही कॅच कंप्लीट केली जाते. फलंदाज यावेळेला बाद होताना पाहायला मिळत आहेत. दीपक टॉस केला जाणार आहे. यानंतर आपण पाहतोय खेळपट्टीवरती याची देखील नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघ आपण पाहतोय जे मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतील आणि प्रमुख मान्यवर देखील आमचे असणार आहेत आणि टॉस आम्ही हा खेळपट्टीवरती करणार आहोत आणि तदनंतर मॅचला सुरुवात होईल याची देखील नोंद घ्यायची आहे. डॉट बॉल येणार आहे का याच्यावरती आता नॉस्टा केंडला विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. नाही, या बॅटर सेफ असेल. डॉट बॉल असणार आहे म्हणजे आता लास्ट टू गो. येणारे 2 बॉल आणि विजयासाठी 43 धाव्यांची गरज. फटका हवेमध्ये. यावेळेला देखील आपण पाहतोय संधी असेल. बॅटर आउट. चला दत्तकृपा जंगलवाडी संघ तयार राहायचा आहे. आपण लाईनअपने मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करणार आहोत आणि चला टीम एम्पायर दायटी संघ तुम्ही देखील या. लगेच धावत इथे यायचंय तुम्ही. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये जातील आणि आमचे सर्व प्रमुख मान्यवर आम्हाला पाहायला मिळतील. अगदी आपण खेळपट्टीच्या दिशेने रवाना होणार आहोत. तिथे टॉस केला जाणार आहे. आमच्यासोबत या मॅचसाठी सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मधील हक्काचे समालोचक आणि ऑफिशियल कॉमेंटेटर आपण पाहतोय. अर्थातच डीएसपी सर देखील जोडले जाणार आहेत आणि हा टॉस आम्ही खेळपट्टीवरती करतोय.